नमस्कार. आज आपण आलो आहे सिद्धटेकची गडी पाहण्यासाठी. ही गडी येते सिद्धटेक या गावामध्ये, तालुका कर्जत आणि जिल्हा अहिल्यानगर. दौंडपासून हे साधारण अंतर 25 किलोमीटर आहे. श्रीगोंद्यापासून हे अंतर साधारण 27 किलोमीटर आहे. आणि कर्जतपासून 30 किलोमीटर अंतर आहे. सिद्धटेकचा अष्टविनायकचा गणपती या ठिकाणी आपण आता विष्णू मंदिरापाशी आहे. अतिशय सुंदर आणि देखणं हे मंदिर आहे. तसेच या बाजूला आपली गडी आहे आणि गडी पाहण्यासाठी आपणाला आज जायचं आहे. ही गडी सुद्धा सुंदर आहे व अष्टविनायकचा गणपती आहे. आणि या ठिकाणी आता जे आहे हे विष्णू मंदिर आहे. आणि ह्या विष्णू मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे एका छोट्याशा टेकडीवर आहे. टेकडीवर आल्यानंतर प्रथम एक कट्टा आहे, तो चढून आल्यानंतर पुन्हा आपणाला एक 12 ते 15 फुटाचा कट्टा आहे. आणि त्या कट्ट्याला महत्त्वाचं म्हणजे पायऱ्या नाहीत आणि आपणाला पाठीमागच्या बाजूने वर चढायचं आहे. व आपण या थोड्याशा पाहू शकतो, या अशा छोट्याशा ह्याच्यातून आपल्याला मंदिरात प्रवेश करायचा आहे. या अशा छोट्याशा रस्त्यातून आत आल्यानंतर भगवान श्री विष्णूंची या ठिकाणी मूर्ती पाहायला भेटते. अतिशय मोहक आणि सुंदर मूर्ती. निश्चितच या ठिकाणी आपण आल्यानंतर हे मंदिर पाहावे. गणपती हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. गणेश उपासना न करणारा भक्त तसा विरळच. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला अष्टविनायक यात्रा परिचित आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सिद्धटेक या गावात असलेल्या सिद्धिविनायक सर्वांनाच माहीत आहे. कार्यसिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी दुसरा गणपती असून उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे. गडकोटांची भटकंती करत असताना या मंदिराजवळ आपल्याला हरिपंत फडके यांच्या गडिवजा वाड्यास भेट देताना प्रथम सिद्धिविनायकाचे दर्शन व त्याबद्दलचे लिहिणे आवश्यक आहे. सिद्धटेक गाव भीमा नदीच्या काठावर वसलेले असून सिद्धटेकला जाण्यासाठी सोयीचे रेल्वे स्टेशन म्हणजे दौंड. दौंड ते सिद्धटेक हे अंतर 18 किलोमीटर आहे. शिरापूर येथे जाऊन पुढे नदी ओलांडून जावी लागत असत, पण आता नदीपूल झाला आहे त्यामुळे थेट सिद्धटेक गावात गाडी जाते. याशिवाय दौंड काष्टीमार्गे पेडगाव येथील बहादूरगड पाहून देखील सिद्धटेकला जाता येते. हे अंतर साधारण 48 किलोमीटर आहे. पेशवे काळात महत्त्व असलेले हे मंदिर एका छोट्याशा टेकडीवर असून या टेकडीच्या पायथ्याशी मूळ सिद्धटेक गाव वसलेले आहे. मंदिराकडे जाताना आपला गावातील प्रवेश हा एखाद्या किल्ल्याचे तटबंदीतील प्रवेशद्वार शोभावे अशा एका भव्य भल्या मोठ्या प्रवेशद्वारातून होते व आपण मंदिराजवळ पोहोचतो. हा दरवाजा व त्यातून मंदिराकडे जाणारा फरसबंदी दगडी मार्ग पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी बांधला. दरवाजाच्या दर्शनी भागात कमानीदार 2 शरब व 2 कमळे तसेच काही नक्षीकाम कोरलेले आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूस देवडे असून त्यातील एका देवडीत दरवाजाच्या माथ्यावर जाण्यासाठी जिना आहे. दरवाजाच्या आतील बाजूस देखील कमळाची 2 फुले व कमानीच्या माथ्यावर कुस्ती करणारे 2 मल्ल कोरलेले असून एका देवडीत दरवाजाच्या माथ्यावर जाण्यासाठी जिना आहे. दरवाजाच्या आतील बाजूस देखील कमळाची 2 फुले व कमानीच्या माथ्यावर कुस्ती करणारे 2 मल्ल कोरलेले आहेत. पुढे दुकानाच्या गर्दीतून वाट काढत आपण मंदिराजवळ पोहोचतो. पश्चिमाभिमुख असलेले दगडी बांधकामातील हे मंदिर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले असून दर्शनी भागातून मंदिराचा चौतारा साधारण 12 फूट उंच आहे. मंदिराचा गाभारा 15 बाय 10 फूट असून लांबी रुंदीचा असून पितळेच्या मखरात दगडी सिंहासनावर गणपतीची मूर्ती विराजमान झालेली आहे. सिद्धिविनायकाची पाषाण मूर्ती 3 फूट उंच व 2.5 फूट रुंद असून सोंड उजवीकडे झुकलेले आहे. गजाननाच्या मांडीवर रिद्धी-सिद्धी बसले आहेत. तर उजव्या बाजूस जय विजय यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात शेजघर असून शेजारी शिवपंचायतन आहे. मंदिराबाहेर सभामंडप असून महाद्वार व त्यावर नगारखाना अशी मंदिराची रचना आहे. मंदिर परिसरात मारुती, शिवाई देवी व महादेव यांची छोटी मंदिरे असून नदीजवळ भैरव मंदिर आहे. मुद्गल पुराणातील वर्णनानुसार सृष्टीचा निर्माता भामाने विश्वाची निर्मिती केली असताना मधु आणि कैटभ या 2 राक्षसांनी भामाच्या सृष्टीनिर्मितीच्या प्रक्रियेस अडथळा आणण्यास सुरुवात केली. मधु व कैटभ या असुरांशी भगवान विष्णू अनेक वर्षे लढत होते, मात्र या युद्धात त्यांना यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करून विष्णूने सिद्धी प्राप्त करून असुरांचा वध केला. या गणरायांनी विष्णूला सिद्धी या ठिकाणी प्राप्त करून दिली. ती जागा म्हणजे सिद्धटेक म्हणून ओळखली जाऊ लागली.
हा सिद्धटेक बिर्डीला गेलेला आहे आणि हा रोड गेलेला आहे राशीन कर्जत व हा जो रोड आहे तो पुण्यातून आलेला आहे, दौंडवरून आलेला रस्ता आहे आणि हे सिद्धटेकचे मंदिर आहे. सिद्धटेकची गडी पाहण्यासाठी सिद्धटेकची गडी येते सिद्धटेक या गावामध्ये, तालुका श्रीगोंदा व जिल्हा अहिल्यानगर. पाठीमागं या गडीचा भाव बघतो आपण पूर्ण नगरकोट आहे आणि गडी जी आहे या बाजूला आहे, जवळच्या काठी असणारी या उजनी धरणाच्या बॅकवॉटरला आहे व या उजनीच्या बॅकवॉटरचं पाणी खूप लांबपर्यंत पाठीमागे जात असतं. अशा या भीमा नदीच्या काठावर सिद्धटेक अष्टविनायक गणपती आहे आणि त्याच्या बाजूला आपण गडी आहे. मंदिर आहे ते सुद्धा दाखवणार आहे आपणाला. ते बी खूप हेमाडपंथी मंदिर आहे, तेही पाहू. पुरातन गडी पाहू. श्री मोरया गोसावी यांनी प्रथम येथेच उग्र तपश्चर्या केली व नंतर ते मोरगावी गेले. गणपतीचे दर्शन आटपून बाहेर आल्यावर डावीकडे दुकानाच्या रांगेत एक लहान बोळ आहे. मंदिराबाहेर प्रदक्षिणा करण्याचा मार्ग देखील याच बोळातून जातो. या बोळातच सरदार हरिपंत फडके यांचा वाडा आहे. सद्यस्थितीत या बोळातच सरदार हरिपंत फडके यांचा वाडा आहे. सद्यस्थितीत वाडा पूर्ण भुईसपाट झाला असून त्याची केवळ तटबंदी व तटबंदीमध्ये असलेला दरवाजा शिल्लक आहे. या दरवाजास लोखंडी जाळी लावलेली असल्याने आत जाता येत नाही, पण या जाळीतून आतील परिसर पाहता येतो. आयताकृती असलेला हा वाडा साधारण पाव एकरवर पसरलेला असून त्याच्या तटबंदीत एकही बुरुज दिसून येत नाही. वाड्याची तटबंदी व दरवाजा घडीव दगडात बांधलेला असून दरवाजाच्या कमानीवर बांधकाम विटांनी केलेले आहे. तटबंदीत असलेला हा दरवाजा पूर्वाभिमुख बांधलेला आहे. जाळीमुळे आत जाता येत नसल्याने आपली वाड्याची भटकंती येथेच आटोपती घ्यावी लागते. हरिपंत फडके यांची जन्मतारीख उपलब्ध नसल्याने साधारण 1729 ते 20 जून 1794 अशी त्यांची कारकीर्द मानली जाते. हे 18व्या शतकात उत्तर पेशवाईतील एक मुत्सद्दी व महत्त्वाचे सरदार होते. त्यांचे घराणे मूळचे कोकणातील गुहागरचे येथील दीक्षित पटवर्धन घराण्याबरोबर हे घराणे इसवी सन 1700च्या आसपास देशावर आले. बाळाजी हरी हे हरिपंताचे वडील दीक्षित पटवर्धनाकडे काम करत होते. ते 1755 साली वारले. 1761 पर्यंत हरिपंत दीक्षित पटवर्धनाकडे सावकारकीच्या कामावर कारकून होते. पुढे थोरल्या माधवराव पेशव्यांनी त्यांना नाना फडणवीसच्या हाताखाली कारकुनीची कामे दिली. हरिपंत स्वकर्तृत्वाने चढत सवाई माधवरावांच्या कारकिर्दीत गुजरातील सेनापती बनले. सन 1771 माधवराव पेशवे आजारी असताना त्यांनी हरिपंतांवर नारायणरावांची जबाबदारी सोपवली. पेशव्यांनी त्यांना आपले कोकणातील केळशी महालाचे देशमुखी वतन दिले. रत्नागिरी प्रांतातील 33 गावे, सुवर्णदुर्गाखालील हरनाई आणि पुणे प्रांतातील सिद्धटेक हे गाव इनाम दिले. धोंडो बल्लाळ यांना इनाम गावाचा वसुली अधिकारी म्हणून नेमले. त्याचवेळी हरिपंतांनी गजाननावरील श्रद्धेपायी सिद्धटेक येथे जवळ आपल्या राहण्यासाठी वाडा बांधला. साधारणपणे 253 वर्षापूर्वीचा हा वाडा आहे. त्यांनी सिद्धटेकला गणेशाची चांदीची मूर्ती तर पर्वतीवर सोन्याची मूर्ती अर्पण केली. नारायणराव पेशव्यांच्या कारभारात त्यांना अधिकारपद देण्यात आले. नारायणराव पेशव्यांच्या वधप्रसंगी आपल्या हातून निर्णयाप्रमाद घडल्याच्या भीतीने ते वधाची बातमी कळताच बारामतीस पळून गेले. पण पुढे बाराबाईचे कारस्थान, तोतियांचे बंड, मोरोबांचे बंड, रघुनाथरावांचा व खुनाच्या पाठलाग, टिपूचे युद्ध या राजकारणात हरिपंत फडके यांचे सुशाह्य लाभले. सवाई माधवराव यांच्या बालपणीच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आली. 20 मे 1786 मध्ये म्हैसूर राजा बदामीच्या वेढादरम्यान हरिपंत फडके यांना 50,000 सैन्याचे सेनापतीपद देण्यात आले व त्यांनी या युद्धात विजय मिळवला. निजामाने त्यांना वजार तमान हा किताब दिला होता. इंग्रजांशी सामना, हैदरचा पराभव, खंडणी वसुली यामुळे हरिपंतांचा पेशवाईत धाक निर्माण झाला. हरिपंत नाना फडणवीसांचे मुख्य सल्लागार होते. कित्येकदा त्यांनी सौम्यपणे नानांच्या चुका दाखवल्या व मतभेद व्यक्त केला. राज्यहिताची निस्वार्थीपणा, निर्भीडपणा, गुणग्राहकता व लोकसंग्रहाची दृष्टी त्यांचे गुण होते. खर्ड्याच्या लढाईनंतर सिद्धटेक येथे याच 20 जून 1794 रोजी त्यांचे निधन झाले. आपण आता सिद्धटेकमधील विष्णू मंदिर पाहण्यासाठी आलो आहे. विष्णू मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे
एका टेकडीवर आहे आणि टेकडीवर आल्यानंतर हा कट्टा जवळपास 10 ते 12 फुटाचा कट्टा आहे. वर येण्यासाठी कोणत्याही बाजूने पायऱ्या नाहीत. आपल्याला पाठीमागच्या बाजूला दगड ठेवलेले आहेत, त्या दगडावर चढून वर यायचं आहे. व तुळशी वृंदावन समोर प्रथम आता श्रीकृष्णांची मूर्ती इथं आहे. आतमध्ये आपण जाऊ विष्णू मंदिरामध्ये आत.